कॉन्स्टिट्यूशन आपले पाया पोंदा उडोवपी हे भारतीय जनता पक्षाचे लीडर कशें करून तेणी हे कॉन्स्टिट्यूशन काबार करपाक गेला। आयज ज्या दिसाक साकून हेणी स्थापना केल्या पक्ष RSS म्हणून तेंगेली आवय RSSक आपल्या नागपूरच्या हेडक्वॉर्टर्साक तिरंगा लावपाक म्हणजे झेंडो लावपाक तुम्ही कॉन्स्टिट्यूशनाचे उलयतात। 1947 आमकां इंडिपेंडन्स मेळ्ळें आनी हालींच खंय तरी 10 काय 12 वर्सां जालीं लोकांच्या प्रेशराचेर येवन आपल्या नागपूरच्या हेडक्वॉर्टराक हेणी तिरंगा लावपाक कॉमेस केल्लो आसा। म्हणजे भारतीय आमचो झेंडो ह्या झेंड्या खातीर आमी प्राण दिलो। ह्या झेंड्या खातीर आमचे हजारो सैनीक मेले, फ्रीडम फायटर मेले। हांव तांकां डायरेक्ट पंतप्रधानाक आनी ह्या मुख्यमंत्र्याक विचारता, तुम्ही RSSचेर एक तरी स्टेटमेंट काढलो की तुम्ही देशद्रोही म्हणून? कारण तुम्ही ते तिरंगा लायलो ना नागपुरात तुमच्या हेडक्वॉर्टराक आणि तुम्ही देशभक्त म्हणून स्वताक सर्टिफिकेट दितात आणि दुसऱ्यांक देशद्रोही म्हणून सर्टिफिकेट वाटून लोकांक काबार करपाचे प्रयत्न करतात। आज कितें केलें तुम्ही? पयलीं 10 आमदारांक वेले, 10th शेड्यूल क्लियर आसा। जो मेरेन एक पार्टी निर्णय घेयना तो मेरेन खंयचोच आमदार दुसरे पक्षाक वचपाक शकना। पयलीं 10 वेले, तेन्ना तुम्ही कॉन्स्टिट्यूशन काबार केले। परत 8 आमदार फोडून वेले, थंय तुम्ही कॉन्स्टिट्यूशन काबार केले आणि तुम्ही कॉन्स्टिट्यूशनाच्यो खबरो उलयतात। स्पीकरा कडेन डिस्क्वॉलिफिकेशन पिटिशन घातल्यात, आमच्या अध्यक्ष अमित पाटकरान घेतला, हांवें घेतला। माझ्या पिटिशनाक 1.5 वर्स जाले। तुम्ही कॉन्स्टिट्यूशनाचे खबरी करतात। 3 महिन्यां भितर ते पिटिशन डिस्पोज करपाक जाय आशिल्लें आणि तुमचो स्पीकर तुम्ही जो आमदार केला तो 1.5 वर्स जाले माझ्या पिटिशनाचेर अजूनही नोटीस काडटा। म्हाका सुप्रीम कोर्टाक वचपाक पडटा। तो हायकोर्टाक भिना, तो सुप्रीम कोर्टाच्या डिसिजनाक भिना आणि तुम्ही आयज कॉन्स्टिट्यूशनाचेर उलयतात। कोणे दिलो तुमकां अधिकार कॉन्स्टिट्यूशनाचेर उलोवपाक? एक कॅप्टनाच्या स्टेटमेंटाचेर आयज तुम्ही उदो करून देशभर हो इश्यू करपाक गेला। दुसरे आयज तुम्ही हिंदुत्व म्हणटात। आज हिंदुत्व म्हणून बहुजन समाजाक लाचार करपाचे प्रयत्न तुम्ही केल्ले आसात। हांव याद करून दिवपाक सोदता, हे कशे फटकिरे म्हणून, हे कशे करून हिंदू धर्माक सुद्धा तेणी द्रोही केल्लो आसा। हिंदू धर्म हेणी केन्नाच मानलेलो ना, हिंदू देवाक हेणी केन्नाच मानलेले ना। हिंदू धर्माक जर ह्या मानताले जाल्यार ह्या 8 आमदारांनी महालक्ष्मी देवळाक वचोन महालक्ष्मीच्या देवळा भितर भटा मुखार हेणी सोपूत घेतलेलो, हेणी घराणे घातलेले थंय की आमी जिखून येतकर केन्नाच दुसऱ्या पक्षान प्रवेश करपाना म्हणून। महालक्ष्मी खंयच्या धर्माची देवी? ही हिंदू धर्माची देवी न्ही। आणि हिंदू धर्म जो मानता, देवाक जो मानता, महालक्ष्मीक तो मानता, तो केन्नाच सांगपा नाशिल्लो की तूं महालक्ष्मी देवा कडेन फटिंगपणां कर आणि बीजेपीचे पक्षान घेवन। तुम्ही जर हिंदू धर्म मानताले जाल्यार 8 आमदारांक सांगता आशिल्ले तुमकां ह्या पक्षांक प्रवेश ना, कारण तुम्ही हिंदू देवाक फटयतात। आज बीजेपीच्या अध्यक्षान सांगले, एक बीजेपीच्या मेंबरान सांगले की तुम्ही हिंदू देवाक कशे फटयले काय म्हणून। आज तुम्ही हिंदू देवाक फटोवपाक तांकां प्रोत्साहित केले आणि तांकां तुम्ही हजारो कोटी पैसे दिले फुटपाक आणि तुम्ही हिंदुत्वाचे खबरी करतात। हेचे पयलीं आमचो सरकार आसतना जेन्ना आमच्या सरकाराक कळ्ळें की बहुजन समाज आणि बारीक लोक आपल्या भुरग्यांक इंग्लीश शिकोवपाक सोदतात प्रायमरी, कारण प्रायमरीक हे एडेड आसता, ताका फी भरपा पडटा, गव्हर्नमेंट ग्रांट्स मेळना। आमच्या सरकारान निर्णय घेतलो की आमी गरीबाच्या गरीब भुरग्यांक इंग्लीश शिकपा खातीर फ्री एड्युकेशन करतले आणि आमी इंग्लीश मिडियम हे स्टार्ट केले प्रायमरी एजेर। मनोहर पर्रीकर, विष्णू वाघ आणि असे असंख्य मुखार सरले आणि तेणी विरोध केलो आणि इंग्लिशीक विरोध केला आणि सांगले हिंदू धर्म संकटात येतलो म्हणून आणि आमच्यो आरत्यो ज्यो आसात त्यो आरती इंग्लिशीन सुरू जातल्यो म्हणून। तेणे हे करता आसतना हेजेर थांबले ना, तेजे मुखार वचोन तेणी प्रत्येक देवळान गेले, ते प्रामुख्यान काणकोण सुद्धा आयिल्ले। काणकोण खंयच्या देवळान गेले खबर ना, मल्लिकार्जुन देवळान गेले आणि थंय घराणी घातली। कितें घराणी घातली की ह्या सरकाराक बेगीन उडयात, तेणे आमच्या संस्कृती विरुद्ध वयता
आणि आमचं सरकार येतकर आम्ही इंग्लिश ग्रांट्स बंद करतले आणि कोंकणी मराठी सुरू करतले. जर तुम्ही हिंदू धर्माक मानताले जाल्यार आमी जेन्ना घराणी घालतात म्हाका दिसता खुबशे आमी चवथीक घराणी घालतात आनी जो हिंदू धर्माक मानता तो सांगता की हे घराणी आमी घातल्या ते पावन करपाक जाय म्हणून. सगळे धर्मांनी असतात, कॅथलीक धर्मान असतात, मुस्लीम धर्मानूय असतात आणि ते देवाक मानतात. बीजेपी म्हणटा ते देवाक माननात. त्याचे नंतर आयज सुद्धा तीच पॉलिसी चालू आसा. हे एकूय देवळान परत गेले ना. योगा म्हाका खबर ना, विष्णू वाघूय आयज ना आमचे मदीं आनी मनोहर पर्रीकरय आमचे मदीं ना. म्हणून म्हाका सांगपाचो मुद्दो इतलोच की हे हिंदू धर्माक माननात आनी हिंदू देवाकूय माननात. तांकां फक्त जाय ती मतां आनी आमदार पयशे दिवन फोडपाक. सो आमचे खंयचे जे बहुजन समाज आसात तेणी हितून बळी पडचो न्ही. आतां रिक्रुटमेंट जाता, प्रत्येक रिक्रुटमेंटाक करप्शन. आतां IRBचे जवळ जवळ 700-800 पोस्ट घेतल्यात. तितून जर हांवें लिस्ट पळयतालो आतां बसून, लिस्टा भितर बहुजन समाजाचे OBC SC ST एका 70% वयर मार्क्स पडनात. जनरल हांकां 70% वयर मार्क पडटात. म्हणजे जनरल हितूंक एकूय SC पास जायना, एकूय ST पास जायना, एकूय OBC पास जायना. हाचो अर्थ कितें? ही लिस्ट हे घरा कडेन बसून तयार करतात. जवळ जवळ 13,000 भुरग्यांनी एग्जाम आन्सर केल्यो, 13,000 भुरग्यांनी इंटरव्यू दिल्यो. हेणी फक्त फालतूपणे केल्यान आनी खंय सगळी OBCची SCची STची जी सिटां आशिल्ली ती काबार करून उडयल्या. म्हणजे हेतूंतल्यान हे कळोन दिता. हांव चड उलयना कारण ऑलरेडी एक सीट आयिल्ली आसा. 3 मुद्दे सांगता आमचे मॅनिफेस्टोचे. आमी कितें मुखार करपाक सोदता ते. एक म्हणजे महालक्ष्मी योजना आमी केंद्र सरकारान येतकर येवजण सुरू करतले. जो गरीब कुटुंब आसा त्या बायल मनशेच्या नावाचेर आमी अकाउंटाचेर 1 लाख रुपया आमी इमिजिएटली ट्रान्सफर करतले. आमचो सरकार आयल त्या बरोबर. दुसरी येवजण आमचे जॉब्स कितलेशे ह्या सरकारान पेंडिंग दवरल्या. 80 लाख ह्या सरकारान मोदी सरकारान जॉब पेंडिंग दवरल्यात. सरकार येयले त्या बरोबर 1 वर्सा भितर 80 लाख जॉब आमी लोकां भितर घालतले आनी युवकांक ही संदी दितली. आयज कितलेशे आवय बापूय चिंतीत आसा आपल्या भुरग्याक जॉब मेळना आनी हांगा 30 ते 40 लाख रुपये दिवपाक पडटा जॉब घेवपाक. आमचो सरकार येयले त्या बरोबर खंयच्याच आवय बापाक चिंता करपाची गरज ना. कारण प्रत्येक भुरग्याक जाका रोजगारी ना तेका जवळ जवळ 1 लाख वर्साक आमी दितले. म्हणजे जवळ जवळ 8,500 रुपया त्या भुरग्याक दितले. ज्या कारणान तो भुरगो गोंय सोडून भायर वचचो ना आनी गोंयांक तो आपल्या हे करतलो, गोंयांक एक एक्सपिरियन्स घेतलो. ही योजना करतात. तिसरी बाकी खूब आसा, बाकीची उलयना, आमचे बाकीचे उलयले उरतले. आमकां कोणी घरांक एक दुयेंत पडलो आनी ताका असलें दुयेंस जर जालें जाल्यार तो कुटुंब काबार जाता. सगळे पयशे खर्च काबार जाता. कारण आमकां मेडिकल सिस्टम कितें आसा ती खबर आसा. ह्या सरकारान योजना केला 4 लाख रुपये मेळटात हेल्थ सर्विसीक. पूण आमी ह्या नव्या येवजणेक 30 एक स्कीम केला हेल्थ, जंय आमी 25 लाख आमी लोकांक कितें जर जालें जावची न्ही पूण कोणी जर त्रासान पडलो, ताका हेल्थ इश्यू जालो जाल्यार ताका त्या कुटुंबाक त्रास जावपाक जायना. त्या कुटुंबाचो जो जोडटा तेजेर लोड येवपाक जायना. म्हणून 25 लाख हे आमी खर्च करतले, आमचो सरकार खर्च करतले. हांव अपेक्षा धरता की काणकोण तालुक्याक बरी लीड आमच्या कॅप्टन विर्याटोक हाका मेळटली आनी जो स्पीकर जो कॉन्स्टिट्युशनाची भाशा करता ताका एक तुमी हांगसरल्यान उत्तर दितले की आमचे कॉन्स्टिट्युशन म्हणजे आमचो एक सोल्जर आसा, तो सोल्जर एक इलेक्शन कॉन्टेस्ट करता, ताका आमी सगळ्या मत मारून ताका आमी पार्लमेंटात धाडटले. देव बरें करूं.